दारी मंडप सजला होता. घरात लगीन घाई सुरू होती. पाहुण्यांची लगबग सुरू झाली होती. दारात बांगड्यांचा कार्यक्रम सुरू झाला होता. उद्या सईची हळद होती. परवा ती लग्न होऊन सासरी जाणार होती. जात्यावर हळद दळणाऱ्या बायका ओव्या गात होत्या. आई बापाची ग लाडी, उद्या निघाली सासुरा. बाप होई हळवा, आईचा ग जीभ वारा. बंधुराजा तालेवर देई, संकटी आधार. भावजई माझी भोळी झाली, जीवा भावाची सोबती. ओव्या ऐकून सईचा जीव व्याकुळ होत होता. ती घरातल्या कानाकोपऱ्यात जाऊन बालपणापासूनच्या आठवणीची शिदोरी बांधून घेत होती, जी तिला आयुष्यभरासाठी पुरणार होती, जगण्याचं नवीन बळ देणार होती. तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. तिचे आई बाबाही आपल्या मनात चालल्या भावनांच्या कल्लोळाला आवर घालत लग्नाची तयारी करीत होते. त्यांच्या एकुलत्या एका लाडक्या लेकीचं लग्न होतं. सईच्या मनात नाना तऱ्हेचे प्रश्न थैमान घालत होते. उचललेलं विचारांचं काहूर थांबवायचं नाव घेत नव्हतं. एक अनामिक हुरहुर दाटली होती. हे काहूर प्रत्येक लग्न करून सासरी जाणाऱ्या मुलींच्या मनात थैमान घालतच असतात. सई साऱ्या घरात फिरून सारं घर नजरेत सामावून घेत होती. इतक्यात आईने तिला आवाज दिला. तिने धावतच जाऊन आईला मिठी मारली आणि तिच्या कुशीत शिरली. माय लेकीने आत्तापर्यंत बांध घालून आवरलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. सईनं मन राहून एकच सवाल करत होतं. आईला विचारत होतं, काहूर लेकीच्या मनातलं. आई, तुझ्या कुशीत विसावू वाटतंय ग. गुज माझ्या मनाचं तुझ्या कानात सांगावंसं वाटतंय. मनात एक अनामिक हुरहुर काहूर दाटलंय. उद्या माझी हळद, परवा मी लग्न होऊन सासरी जाणार. हे माझं लाडकं घर मी कसं सोडू ग. आज इथे मी सगळ्यांची लाडली आहे. बाबांची काळजाचा तुकडा आहे. तुझी सावली आहे. माझ्या लाडक्या दादाची लाडकी सोनुली आहे. ह्या घराची मिनमिनती पणती आहे. उद्या मी राजाची राणी बनणार. तुझ्या अंगणीची ही लाडकी तुळस उद्या दुसऱ्यांच्या अंगणी बहरणार. ज्या अंगणी मी वाढले तिथे परकी होणार. तुम्ही दिलेले ओळख पण मी इथेच सोडून जाणार. अशा कशा ह्या चालीरीती आई, ज्या लेकींचा अंत पाही, ज्या मनाने जवळ असतानाही तनाने दूर नेई. नव्या अंगणी नव्याने फुलेन मी, बहरेन मी. पण ज्या मातीत मी रुजले, अंगणात खेळले, लहानांची मोठी झाले, त्याचा गौरव चारी दिशांत वाढवीन मी. माय लेक दोघींचीही मन ओधंबली होती. अश्रूच्या सरीत न्हाऊन दोघीही मोकळ्या झाल्या. बाबाही बाहेर उभे राहून माय लेकीच्या प्रेमाचा सुख सोहळा पाहून डोळे टिपत होते. तेही भावविव्हळ झाले होते. शेवटी त्यांच्या काळजाचा तुकडा होती ती. त्यांच्या लाडकी सई होती. सई तुळशी वृंदावनाजवळ गेली, दिवा लावला आणि हात जोडून प्रार्थना करू लागली. आपण दोघी या अंगणात एकत्र खेळलो, बहिणीसारख्या दोघी एकत्र वाढलो. पण आत्ता वेळ आली आहे. मी हे घर सोडून सासरी जाणार. मी तनाने जरी दूर असले तरी मनाने इथेच असणार आहे. आजवर या घरच्या सगळ्या सुखदुःखाची तू साक्षीदार आहेस आणि पुढे भविष्यातही असणार आहेस. घराची काळजी घे. तू या घरची रक्षणकर्ती आहे. हो, सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घे. आई बाबा आधार बन. या अंगणात बहर तुझा सुगंध. या अंगणात असाच नेहमी दरवळू दे.
तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि तिने हात जोडले.